पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोल की पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुनीता सुनील चव्हाण यांची मुक्ती ही कथा. अभिवाचन सौ रूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौ रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे मुक्ती. लेखिका आहे डॉक्टर सुनीता सुनील चव्हाण. सध्या वास्तव्य गोराई, बोरिवली, पश्चिम मुंबई येथे आहे. गोराई येथे स्वतःचा दवाखाना आहे. गेली 24 वर्षे त्या या क्लिनिकच्या माध्यमातून कार्यरत आहेत. डॉक्टर सुनीता अनेक सामाजिक संस्थांसोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्या माध्यमातून त्या आपले सामाजिक भानही जपत असतात. प्रकाशित साहित्य: हळवे पाषाण काव्यसंग्रह, वेदनेची गर्भनाळ काव्यसंग्रह, भयातून निर्भयाकडे संवाद सेतू, आरोग्य विषयक ललित गद्य, हिरवाई 2 ललित गद्य. वेदनेची गर्भनाळ या काव्यसंग्रहाला 4 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भयातून निर्भयाकडे संवाद सेतू आणि त्यांच्या इतर साहित्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. स्वतः डॉक्टर सुनीता यांना वैयक्तिकरित्या सामाजिक कार्यासाठीही अनेक पुरस्कारांनी पुरस्कारित केलेले आहे. मुक्ती. आंतररुग्ण विभागात दाखल केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी गजबजलेला कक्ष. तिथेच बसून मी सभोवताली निरीक्षण करत होते. परिचारिकेंची धावपळ, रुग्णांच्या नातेवाईकांच्या येरझाऱ्या, तिथे वेळेत भेटायला आलेले विचारपूस करणारे आप्तजन, सफेद कोट परिधान केलेले, गळ्यात स्टेटस्कोप घालून लगबगीने अतिदक्षता विभागात तर कधी तपासणी कक्षामध्ये जाणारे डॉक्टर नि त्यांच्या पाठोपाठ पांढऱ्या गणवेशातील, हातात रुग्णांच्या फाईल सांभाळत धावणाऱ्या परिचारिका, डॉक्टरांनी दिलेल्या टिप्पणी जीवाचे रान करून ऐकणाऱ्या सेवाभावी काळजीवाहू परिचारिका. त्यांचे कौतुक निश्चितच. खरी जबाबदारी तर याच पार पाडत असतात. रुग्णांच्या तब्येतीच्या चढ उताराची दखल घेऊन तत्परतेने त्यावर अंमलबजावणी करणाऱ्या परिचारिका या ईश्वरी देवदूतापेक्षा काही कमी नाही. मी एक डॉक्टर असल्याने मला त्यांचे कौतुक आणि अभिमान अधिक आहे. इतक्यात समोर पप्पा दिसले. खिडकीच्या तावदानातून अतिदक्षता विभागामध्ये ते डोकावून पाहत होते. त्यांच्या जीवाची घालमेल आणि तो घाबरलेला चेहरा पाहताच मी पटकन उठले आणि पप्पांच्या खांद्यावर हात ठेवला तसे ते मागे वळाले. पप्पा, आईला छोट्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले आहे. हो का? खोल उसासा टाकत ते बोलले. त्यांच्या चेहऱ्यावरील ती काळजीची रेषा निघून गेली. माझ्या खांद्याला हळूवार थोपटत ते बोलले, मी जाऊन येतो तिकडे. हो, मी बाहेर आहे, तुम्ही तिच्याजवळ थांबा. इतके दिवस अतिदक्षता विभागामध्ये मीच आईजवळ थांबत होते. तिचे मणक्याचे ऑपरेशन झाले होते. आम्ही 3 भावंडे रोजच तिथे हजर असायचो. पप्पा एक क्षणही तिच्यापासून दूर जायचे नाही. ते कॅन्टीन मध्ये चहा घेण्यासाठी गेले तोवर इकडे आईला अतिदक्षता विभागातून छोट्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले होते. त्यामुळे अतिदक्षता विभागात डोकावताना त्यांना आई दिसली नाही. आईला काही झाले तर नाही ना, या काळजीने ते घाबरे झाले. धास्तावलेल्या मनाची चलबिचल त्यांच्या येरझाऱ्यामधून दिसून येत होते. म्हणून मी पटकन त्यांच्याकडे गेले. माझ्या शब्दांनी ते सावरले. मी परत बाकावर येऊन बसले. तेवढ्यात
एक कमकमणारा हात माझ्या मस्तकावरून फिरला. तसे मी चमकून मागे पाहिले. एक अनोळखी गृहस्थ, पांढरा सदरा, पांढरी विजार आणि डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात टॉवेल गुंडाळलेला रापलेला चेहरा, खुरटी पांढरी दाढी, खोबणीत गेलेले निस्तेज डोळे आणि आता ते भरलेले. माझ्याकडे एकटक पाहत होते. मी पटकन उभी राहिली. माझ्या लक्षात आले, 4-5 दिवसांपासून ते मामा एकटेच त्या बाकावर बसलेले दिसत होते. मामा, काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? नाही बाळा, तुम्हा लेकरांना बघून डोळं भरून आलं. बसा ना मामा. मी हात धरून त्यांना माझ्याजवळ बसवले. कुणी आजारी आहे का तुमचे? होय, हिला ऍडमिट केलंय. माझ्या बायकोला, रत्नाला. काय झाले आहे त्यांना? मेंदूत रक्त साठलंय. मशीनवर ठेवले. मार लागला होता का? रानाकडनं येताना गाडीनं उडवलं. डोक्यावरच आपटले. असे सांगताना त्यांना रडू कोसळले. टॉवेलच्या कोपऱ्याने गालावरचे अश्रू पुसत हुंदके देत राहिले. त्यांची ती अवस्था पाहून माझेही मन कळवळले. त्यांचा हात हातात घेऊन धीर दिला. काळजी करू नका, त्या बऱ्या होतील. 12 दिवस झालं ताई, अजून ती शुद्धीवर आली नाही. घाबरू नका मामा. कधी कधी आपलं शरीर औषधांना प्रतिसाद द्यायला जरा वेळ लावतं. मी असे बरेच पेशंट बघितलेले आहेत. पोरी, तू डॉक्टर आहेस? होय मामा. तुमच्या बरोबर कोणी दिसत नाही इकडे? कोणी आलं नाही का? नाही ग पोरी, कोणी नाही इकडं. म्या एकटाच आहे. मुलगा पुण्याला असतोय. ती मुलगी इथंच आहे, फक्त माझा डबा द्यायला येते. तेही नशीब माझं. असं का बोलता मामा? तशा मामांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रुधारा वाहायला लागल्या. एक धड धाकट माणूस रडतो आहे हे पाहून माझेही डोळे ओलावले. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांना त्या स्पर्शाने आधार मिळाल्याची पोचपावती त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. माझ्याकडील बाटलीतील पाणी त्यांना प्यायला दिले. तसे ते सावरून बसले. पोरी, इतकं दिवस झालं म्या तुम्हा भावंडांना बघतोय. सकाळपासनं तुम्ही तिघं बी इथं बसलेला असता. तुमचा आई बाबा लई भाग्यवान. अशी सोन्यासारखी पोरं त्यांच्या पोटी जन्मली. मामा, खरं तर आम्हीच भाग्यवान आहोत की आम्हाला असे प्रेमळ आई बाबा भेटले. प्रत्येक आई बाप प्रेमळच असतोय ग, पण प्रत्येक मूल प्रेमळ असतं असं नाही ग पोरी. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. त्यांची नजर बरेच काही बोलत होती, पण ते खाली मान घालून नजर चुकवून पाहत होते. त्यांना बोलते करावे या उद्देशाने मी मुद्दाम पुन्हा मुलांचा विषय काढला. पुण्याहून मुलगा आला नाही का? नाही. त्याला कळवलं नाही का तुम्ही? कळवलं होतं पोरीनं. मग तुमचं तुम्ही बघून घ्या असं सांगितलंय त्यानं. 4 वर्ष झालं त्यानं आमचं तोंड बी बघितलं नाही, तर आता कसला येतोय? पण त्याची आई आहे ना ती. कुठली आई आणि कुठला बाबा? पोटाला चिमटा लावत लई बुकं शिकवली. तेच चुकलो आम्ही. मोठा साहेब झालाय. खेडवळ आई बापाची लाज वाटते त्याला आणि सुनेला बी. अहो, तो येत नाही तर तुम्ही जायचे होते ना त्याच्याकडे. गेलो होतो कौतुकानं. सुमीच घेऊन गेली होती आम्हा दोघांना. सुमी म्हणजे माझी पोरगी सुमन. पण 4 दिवसात घाशा गुंडाळावा लागला. लय मोठं घर आहे त्याचं. मोठं साहेब आहे ते. आमची लाज वाटली सुनाला.
आई वडिलांची कसली लाज. म्हणूनच बोललो ना बाळा, समधी मुलं प्रेमळ नसत्यात म्हणून. आता त्याला वाटत असेल की दवाखान्याची बिलं भरावी लागतील आईला बघायला गेलो तर, मग कशाला येईल तो. मी निशब्द झाले. बरं झालं, शेवटी मुलगीच तुमच्या कामाला आली म्हणायची. त्यांनी एक खोल श्वास घेतला. सुमीचे उपकारच आहेत. जावयानं निदान इथं आणून ऍडमिट तरी केलंय. त्या संध्याकाळी डबा द्यायला येतात त्याच सुमन का? होय, मुलगी हाय म्हणून आईसाठी तिचा आतडं पिळवटते. पण जावयाची भीती भीती ती कसली? 10-12 दिवस झाले पुरी, अजून तिच्यात काय बी फरक नाही. किती दिवस ठेवणार ते बी माहित नाही. दवाखान्याचे बिल किती वाढायला लागलंय ते कोण भरणार हीच भीती आहे प्रत्येकाला. फक्त जेवण आणून देतात तेच उपकार आहेत बाई त्यांचे. मी पुन्हा निशब्द झाले. पोटची पोरं अशी वागायला लागली तर आई बाबांनी कुणाकडे बघायचं? माझे मन गलबलून आले. या वयात आधाराची काठी म्हणून समजलेली अशी मुले काठीऐवजी पोरकेपणाचा चाबूकच घेऊन आई वडिलांच्या भावनांचे सोलवटे काढत आहेत. आईला 2 दिवसांनी स्पेशल रूम मध्ये दाखल केले. येता जाता मी मामांकडे मामींची चौकशी करतच होते आणि अतिदक्षता विभागामध्ये जाऊन त्यांचे रिपोर्ट्स पण तपासून येत होते. तब्येतीत सुधारणा काहीच होत नव्हती. व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या पत्नीला साथ देणाऱ्या त्या हतबल नवऱ्याकडे पाहून मन तीळ तीळ तुटत होतं. देव एखाद्या गरीब पामराची अशी का परीक्षा घेत असेल? त्या जोडीसाठी देवाला रोज हात जोडत होते. पण काळ आणि वेळ याचे गणित कधी कुणाला समजले आहे का? मामांचा चेहरा दिवसेंदिवस चिंतातूर दिसत होता. एक दिवस मामीकडे लक्ष ठेवायला सांगण्यासाठी ते माझ्याकडे आले. इतक्या घाईत कुठे निघालात मामा? पोरी, जरा गावी जाऊन यावं म्हणतोय. काही हवे होते का तुम्हाला? नाही, काय बी नका, पण जरा पैशाची सोय करून येतो गावाकडे जाऊन. जमिनीचा छोटासा तुकडा आहे, तो इकायचा आहे. बोलणं झालंय एकाशी. तो विकून पुढे काय करणार आहात मामा? बघून घेईल तो इट्टल. आधी रत्नाचा जीव वाचवायचा आहे. एवढ्या घाईत कोण विकत घेणार मामा? भावकीतलाच एक जण तयार आहे. बाप रे, काय माणूस आहे. ते शेत विकत घेण्यापेक्षा तो तुम्हाला उधार पैसे का देत नाही? अगं बयो, ते पैका फेडणारा कुणी नाही हे अख्ख्या भावकीला माहित आहे. मग कोण देणार उसनवार? या जगातली माणुसकी संपत चालली आहे असंच वाटतंय बघा मामा. पोरी, जिथं आपलं माणूसच उलट झालंय तिथं परक काय उपयोगी पडणार? म्या जाऊन येतो लगेच, तू जरा लक्ष ठेव. आणि त्याच दिवशी रात्री मामा पैसे घेऊन आले आणि दवाखान्याच्या बिलाच्या रकमेबरोबर त्यांनी आगाऊ रक्कम पण भरून टाकली. तेव्हा मला ते निश्चिंत झालेले दिसले. आईला दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळणार होती. संध्याकाळची वेळ होती. मी कॅन्टीन मध्ये चहा घेण्यासाठी निघाले तर तिथे बाकावर मामा बसलेले होते. त्यांना कोणती तंद्री लागली होती माहित नाही. मी हाक दिली तरी त्यांचे लक्ष नव्हते. मी त्यांच्या जवळ गेले आणि खांदे हलवून त्यांना जागे केले. तसे ते चाहुले सरशी माझ्याकडे पाहत त्यांनी स्मितहास्य केले. पण त्या हसण्यापलीकडे खूप भयंकर वेदना लपली असल्याचे जाणवले. चला मामा, चहा पिऊन येऊया. नग बाळा, तू जाऊन ये. नाही नाही, तुम्ही पण चला, उठा बरं. मी बळजबरीने त्यांना चहा पिण्यासाठी कॅन्टीन मध्ये घेऊन आले आणि चहाची ऑर्डर दिली.
पुन्हा टेबलाजवळ आले तर मामा अजून तंद्रीतच होते. मी मामांना हाक दिली, मामा. पोरी, मेंदू मरतो म्हणजे काय होतं ग? बेसावधपणे कोणी चटका द्यावा तसे झाले. तुम्ही असं का विचारताय? माझ्या काळजात कालवा कालव सुरू झाली. अनामिक भयाने मन भरून आले. मामींना काही झाले तर नाही ना? माझ्या मनात एक काळजीवाहू शंका डोकावली. माझ्या प्रश्नाला डावलून त्याने मला पुन्हा तोच प्रश्न विचारला. मेंदू मेला म्हणजे माणूस जिता राहतो का? हो हो मामा, मेंदू मरतो म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद होतो. त्यामुळे मेंदू निष्क्रिय होतो, तो काही कामच करत नाही. पण माणूस जिता राहतो. मग माणूस जिता कसा काय राहतो? मशीन सुरू असतं, हृदय धडधडत असतं, फक्त श्वास सुरू असतो, पण संपूर्ण शरीर निकामी झालेलं असतं. जिवंत प्रेतच असतं म्हणा ना. असे म्हणून त्यांनी खोल उसासा सोडला. का हो, काय झालं? मामा, आता तरी सांगाल का काय झालंय? तसे मामा माझा हात धरून त्यावर डोके ठेवून हमसाहमशी रडू लागले. माझ्या मनातील शंका रास्त होती तर मामांना कसे सावरू हेच मला कळेना. त्यांना मनसोक्त रडू दिले. शेवटी भावनेला पण असे ओसंडून वाहू द्यावे तरच मन रिते होते, हलके होते. मामांनी रडत रडत सर्व हकीकत सांगितली. मामींचा मेंदू मृत झाल्यामुळे त्या परत येण्याची शक्यता मावळली होती. त्या व्हेंटिलेटरवर होत्या, पण व्हेंटिलेटर काढले तर त्या मृत होणार होत्या. त्याच हॉस्पिटलमध्ये हृदय विभागातील एका पेशंटला हृदयाची गरज होती, तर त्याबद्दल मामांना विचारण्यात आले होते. मामींचा रक्तगट आणि त्या पेशंटचा रक्तगट एकच होता. त्यामुळे मामांकडे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी विचारणा केली होती. अशिक्षित मामा या विचारांच्या ओझ्याखाली थकून गेले होते. मनाचा थकवा असा माझ्यासमोर प्रकट झाला होता. थोड्या वेळाने ते शांत झाले. तोवर चहा आला. मामा, आधी चहा घ्या, त्या विषयावर आपण नंतर बोलू. चहा घ्या असे बोलून मी त्यांना आधी पाणी प्यायला दिले आणि चहाचा कप पुढे केला. चहा संपेपर्यंत ते अबोल होते, पण मनातील विचारांच्या बोलीने आतमध्ये गर्दी केली होती. मामा, तुम्हाला यासाठी कोणी जबरदस्ती करणार नाही. तुमचा निर्णय खूप महत्वाचा असतो. त्यांच्या हळव्या मनावर काय आघात होत आहेत आणि त्यातून ते स्वतःला कसे सावरत आहेत हे मी 8 दिवसांपासून पाहत होते. त्यांच्या द्विधा मनस्थितीची मला पूर्ण कल्पना होती. आता ते बऱ्यापैकी सावरले होते, पण मनात खूप सारे प्रश्न थैमान घालत होते. पोरी, तू डॉक्टर आहेस, आम्ही अडाणी माणसं, आम्हासने त्यातलं काय बी कळत नाही. तू मला जरा ते डॉक्टर काय म्हणत होते ते सांगशील काय? मामा, तुम्हाला रक्तदान करतात ते माहितीये का? होय, आमच्या गावात असतं ते आधीमध्ये. हा, ते जिवंतपणी करतात. अवयवदान 3 प्रकारे करता येतं. जिवंत असताना, मृत्यूनंतर आणि मेंदू मृत झाल्यावर. मामा अतिशय मन लावून ऐकत होते. जिवंतपणी आपण रक्त, त्वचा, यकृताचा काही भाग, एक किडनी हे अवयव दान करू शकतो. नैसर्गिक मृत्यू झाला तर त्वचा, डोळे आणि देहदान करू शकतो. देहदान म्हणजे आपल्या मृत शरीरावर अग्निसंस्कार न करता तो मृतदेह मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करायचा. असं करता येतं? हो.
देहदान करण्यापूर्वी आपली त्वचा आणि डोळे हे दान करता येतात. त्यानंतर मग ते मृत शरीर मेडिकल कॉलेजच्या हवाली करायचे. आणि मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे आपण 10 अवयव दान करू शकतो. 10? होय मामा. मेंदू मृत झालेली व्यक्ती 10 लोकांना उपयोगी पडू शकते. त्या व्यक्तीचे डोळे, किडन्या, हृदय, यकृत, स्वादुपिंड, लहान आतडे, त्वचा, मांसपेशी हे सर्व अवयव दान करता येतात. ते जिवंत प्रेत असलं तरी त्याच्या अंगातलं काळीज, डोळे, किडनी दुसऱ्याला देता येतं? होय मामा. ते देताना त्या माणसाला त्याचा काही त्रास होतो का? नाही, कारण त्याचा मेंदू निकामी झालेला असतो, त्यामुळे त्याला काहीच जाणीव होत नाही. मग त्याचं ते काळीज, डोळं चांगलं असतात का? होय मामा. मेंदू निकामी झालेल्या पेशंटमध्ये बाकीचे सगळे अवयव कार्यरत असतात. फक्त मेंदू मृत झाला की मनुष्य पुन्हा जिवंत होणे शक्य नाही. जोपर्यंत व्हेंटिलेटर सुरू आहे तोवरच तो जिवंत असतो. मग अवयव दान केव्हा करतात? व्हेंटिलेटर सुरू असतानाच ही प्रक्रिया करतात. माझ्या रत्नाचाही मेंदू मृत झालाय. होय मामा. त्यांच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद पडलाय, त्यामुळे तो आता निकामी झालाय. ते मशीन सुरू आहे, रक्तवाहिन्यांमधून औषधे सुरू आहेत, म्हणून हृदय धडधडते आहे. आणि मशीन बंद केले तर त्यांना कसे सांगावे हेच मला कळत नव्हते. मी शांत झाले हे पाहून माझी रत्ना संपणार असंच नव्हे, मी मान डोलावली. मी मामांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देत राहिले. ते काहीतरी विचार करत राहिले. आम्ही दोघेही शांत बसलो. बराच वेळ असाच निघून गेला. थोड्या वेळाने ते पटकन उठले. मामा, काय झाले? पेपरवर अंगठा लावतो पोरी. आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगणारी माझी रत्ना आज जाताना पण आपले शरीर दुसऱ्याला दान करून जाते, तर तिचा तो अधिकार मी कशाला हिरावून घेऊ? तिच्या या शरीराचा 10 जणांना उपयोग होत असेल तर हे पुण्यकर्म तिच्या माथी पडू दे की. तिला सद्गतीने मुक्ती मिळेल. तसे ते पुढे गेले आणि 4 पावले चालून परत माघारी आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला. पोरी, खूप सहारा दिलास तू. विठ्ठला सुखी ठेव रे या कुटुंबाला. असे म्हणून भरल्या डोळ्यांनी ते डॉक्टरच्या केबिनकडे आणि मी आईच्या डिस्चार्जचे पेपर तयार करण्यासाठी खाली रिसेप्शनकडे वळाले. दुसऱ्या दिवशी पप्पा आणि दादा आईला दवाखान्यातून घरी घेऊन आले. आईला पाहताच त्या मामांची पण आठवण झाली. 4 दिवसांनी आईचे रिपोर्ट्स आणण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेले असताना मी मामांची चौकशी केली. तेव्हा धक्कादायक पण अभिमान वाटणारी बातमी समजली. मामांनी मामींचा अवयव दानाचा फॉर्म भरला आणि दुसऱ्याच दिवशी बसल्या जागेवर ते स्वतःही गतप्राण झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. आपल्या पत्नीने जग सोडण्याआधीच त्यांनी सर्वांचा निरोप घेतला होता, अगदी कोणालाही त्रास न देता. पण तत्पूर्वी त्यांनी स्वतःच्या देहदानाचाही फॉर्म भरला होता. आपल्या भावनांना मातीमोल होणाऱ्या पार्थिवाला, त्यांच्या अंत्यसंस्काराला आता मुलाची गरज होती ना मुलीची. शरीराची माती होण्यापेक्षा त्याचा समाजासाठी उपयोग व्हावा या हेतूने त्यांनी देहदानाचा फॉर्म भरून ठेवला होता. देहदानाचे महत् कार्य करून मामांनी सर्व भौतिक व्यवहारातून आज मुक्ती मिळवली होती.